पशुपालक मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रात सध्या तीव्र उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे। अनेक भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक आहे। अशा वेळेस दुभती जनावरे दुधाला कमी होत नसून आजारी सुद्धा पडत आहेत। अनेक जनावरे उष्माघाताने मृत्युमुखी पडत आहेत। उष्माघात म्हणजे नेमकी काय, त्याची लक्षणे काय आहेत, उष्माघात झाल्यास काय उपाययोजना करायच्या, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ। मित्रांनो, गाई म्हशी 4 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस तापमानाला आरामशीर राहू शकतात। यापेक्षा अधिक तापमानात जनावरे काही उष्माघाताची किंवा हीट स्ट्रेसची लक्षणे दाखवायला सुरुवात करतात। इतर प्राण्यांपेक्षा गाई म्हशींना तापमानाचा अधिक त्रास होतो। त्यांच्या पोटात किण्वन प्रक्रिया होत असते आणि त्यामध्ये उष्णता निर्माण होते। त्याचबरोबर त्यांना घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यांची त्वचा जाड असते, त्वचेवरील केसांचे आवरणही असते। या सर्व गोष्टींमुळे शरीराचे तापमान कमी करण्यास त्यांना अडथळा निर्माण होतो आणि यामुळे जनावरांना उष्णतेचा किंवा उष्माघाताचा अधिक परिणाम होतो। उष्माघातास फक्त तापमान नव्हे तर वातावरणातील आर्द्रता सुद्धा तितकीच कारणीभूत ठरते। टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्सचा विचार जर केला तर अधिक आर्द्रता असेल तर कमी तापमानात सुद्धा उष्माघाताचा त्रास होतो। जसजसे तापमान व आर्द्रता वाढत जाईल तसा उष्णतेचा अधिक परिणाम जनावरांच्या शरीरावर जाणवतो। आता ह्या तक्त्यामधून आपल्या लक्षात येईल की 36 अंश सेल्सिअस तापमानाला फक्त 20 डिग्री, या तक्त्यातून आपल्या लक्षात येईल की 36 अंश सेल्सिअस तापमानाला फक्त 20% आर्द्रता असेल तरीही जनावरांना सिव्हिअर हीट स्ट्रेस जाणवतो। या उलट फक्त 28 डिग्री सेल्सिअस तापमानाला असाच हीट स्ट्रेस जाणवण्यासाठी 80% आर्द्रता लागते। म्हणजे मित्रांनो, फक्त तापमान नव्हे तर आर्द्रता नियंत्रण सुद्धा आपल्या गोठ्यावर तितकेच महत्त्वाचे आहे। आता ह्या उष्माघाताचे किंवा जी काही उष्णता वाढलेली आहे त्याचे आपल्या जनावरांच्या शरीरावर जे काही परिणाम होतात आणि हे उष्माघाताची जी काही लक्षणे आहेत त्याचे आपण ढोबळमानाने सौम्य, मध्यम आणि तीव्र प्रकारात विभागणी करता येईल। आता ही लक्षणे काय काय आहेत तर सौम्य उष्माघातामध्ये जनावरे चारा कमी खातात, त्यांच्या डोळ्यातून नाकातून स्राव वाहतात, तसेच दूध उत्पन्नात आपल्याला मोठ्या प्रमाणात घट दिसून येते। अनेक वेळेस आपल्याला ही घट इतर काही कारणांनी झाली असे वाटू शकते, परंतु वातावरणात होत असलेले बदल आणि दुधामध्ये होत असलेली घट यांचा ताळमेळ लावून आपण हे ठरवू शकतो। मध्यम उष्माघातात जनावरे तोंड उघडून जीभ बाहेर काढून जोरजोरात श्वास घेतात। अशा वेळेस त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडते, त्यांच्यात मुळातच लाळ कमी तयार होते, जनावरे रवंथ कमी करतात, श्वासोच्छ्वासातून त्यांचा अधिक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्याने त्यांच्या शरीरामध्ये लाळेमध्ये सोडियम बायकार्बोनेटचे प्रमाण कमी होते। या सर्वांचा परिणाम पोटातील सामू अर्थात पीएच बिघडण्यात होतो, तेथे आम्लता वाढते, जनावरे ॲसिडोसिसमध्ये जातात, जनावरांचे शेण पातळ येते, जनावरांची दुधाची फॅट एसएनएफ कमी लागते। तीव्र उष्माघातात जनावरे मोठमोठे तोंड उघडून जोरजोरात श्वास घेतात, त्यांची लाळ गळत असते, शरीराचे तापमान 105 डिग्री फॅरनहाईट पेक्षा अधिक येते। यामध्ये अनेक वेळेस जनावरे बेशुद्ध होऊन पडलेले दिसतात किंवा मलूल होऊन खाली बसून राहतात। त्याचबरोबर मित्रांनो, अनेक वेळेस काही पशूंमध्ये अचानक मृत्यू सुद्धा झालेला आढळून येतो। मग अशा प्रकारे जर वेगवेगळे लक्षणे दिसत असतील आणि जनावरांच्या शरीरावर इतके भयानक परिणाम होत असतील, आपल्या जनावरांचं दूध सुद्धा कमी होत असेल, तर मग याच्यातून बचाव कसा करायचा, या उष्माघातातून आपल्या जनावरांना वाचवायचे कसे? सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, जनावरांचा गोठा हवेशीर असावा आणि तेथे सावलीची सोय असावी। गोठ्याला सिमेंटचे पत्रे असावेत, 14 ते 16 फूट उंच छत असावे आणि गोठा हवेशीर असावा। मुक्त संचार गोठ्यामध्ये दाट सावली देणारे झाडे असल्यास जनावरांच्या उष्णतेपासून संरक्षण करता येते। झाडांच्या सानिध्यात आजूबाजूच्या वातावरणापेक्षा 2 ते 5 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी आढळते। जेथे सावलीची सोय नाही तेथे साधे गवताचे किंवा पाचटाचे छप्पर सुद्धा जनावरांचे उन्हापासून संरक्षण करू शकते। त्याचबरोबर मित्रांनो, जनावरांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता 24 तास राहील हे बघितले पाहिजे। शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होणे, त्याचबरोबर क्षार सुद्धा कमी होणे हे महत्त्वाचे कारण आहे उष्माघातात जनावरांच्या मृत्यूचे। त्यामुळे सहज, स्वच्छ, थंड 24 तास पाण्याची उपलब्धता असेल तर जनावरे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात पाणी ग्रहण करू शकतात। मुक्त गोठा नसेल तर जनावरांच्या समोरील दावण पाण्याने नेहमी भरून ठेवावे। तसेच आपण अनेक वेळेस बघतो की वासरांना भरपूर दिवस पाणी पाजले जात नाही, परंतु मित्रांनो 5 ते 6 दिवसांचे वासरू झाल्यापासून
त्याला पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. वासरांना दुधातून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. स्प्रिंकलर फॉगरचा वापर आपण आता केला पाहिजे. स्प्रिंकलर किंवा फॉगर कसे वापरावे याबाबत एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आपण हा व्हिडिओ पाहून घ्यावा. तुर्तास स्प्रिंकलर वापरावे की फॉगर वापरावे याबाबत आपण थोडक्यात बघूया. फॉगर मधून छोटे छोटे पाण्याचे कण हवेत फवारले जातात. त्याचबरोबर गोठ्यात आडवी हवा देणारे फॅन असतील तर हवा थंड होण्यास मदत होते. परंतु फॉगर जनावरांच्या खूप जवळ असतील आणि गोठ्यामध्ये फॅन नसतील तर हे पाण्याचे छोटे छोटे कण जनावरांच्या केसावर पडून तेथे त्याचे एक आवरण तयार होते, ज्यामुळे जनावरांच्या त्वचेचा हवेशी येणारा संपर्क तुटतो. यामुळे त्वचा थंड होऊ शकत नाही. तसेच गोठ्यात फॅन नसतील, गोठा हवेशीर नसेल तर ह्या पाण्याच्या कणांनी हवेतील आर्द्रता वाढते आणि जनावरांना उष्णतेचा अधिकचा त्रास सहन करावा लागतो. स्प्रिंकलर वापरताना आता आपण याच्या नेमकी उलट बघायचंय. स्प्रिंकलर वापरताना आपल्याला 15 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटांसाठीच तो फक्त सुरू झाला पाहिजे. यामुळे जनावरांची त्वचा भिजली जाईल, परंतु ह्या पाण्याचे ओघळ जनावरांच्या कासेपर्यंत जाता उपयोग नाही. जर असे ओघळ जनावरांच्या कासेवर गेले तर त्यांना स्तनदाह होण्याचा धोका असतो. गोठ्यात सतत स्प्रिंकलर सुरू राहिले तर गोठ्यामध्ये ओलावा वाढतो. जनावरे अगोदरच उष्णतेच्या ताणात असतात. अशा वेळेस फुफ्फुसदाहासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, फॉगर वापरणार असाल तर फॅन आवश्यक आहेत. स्प्रिंकलर वापरणार असाल तरी सुद्धा फॅन तर आवश्यक आहेतच, परंतु त्याचा वेळ आणि जनावरांच्या शरीरावर किती पाणी पडते हे आपण लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला आता आहार नियोजन आणि चारा देण्याच्या वेळा याबाबत सुद्धा नियोजन केले पाहिजे. वातावरणातील उष्णता वाढते त्यावेळेस जनावरांच्या पोटीपोटात किण्वन प्रक्रिया पूर्ण होऊन ती कमी झालेली असावी. अशा प्रकारे जर आपण चारा देण्याचे नियोजन केले तर आपण आपल्या जनावरांना उष्माघातापासून वाचवू शकतो. यासाठी पहाटे 5 ते 5:30च्या मध्येच जनावरांना सकाळचा चारा पशुखाद्य देऊन टाकावे, जेणेकरून जनावरांना चारा खाऊन पुढील 2 ते 3 तास रवंथ केल्यास दुपारी 11 वाजेपर्यंत कोटीपोटातील बऱ्यापैकी किण्वन प्रक्रिया कमी झालेली असेल. तसेच संध्याकाळी 4:30-5 नंतर आपण पुन्हा चारा दिला तर त्यावेळी सुद्धा वातावरणातील उष्मा कमी झालेला असेल आणि नंतर जनावरांच्या पोटामध्ये किण्वन प्रक्रिया सुरू होईल. याबरोबर मित्रांनो, आहारामध्ये सहज पचनीय अशा हिरव्या चाऱ्याचा, मुरघासाचा समावेश असावा. पशुखाद्य किंवा अधिक ऊर्जा असलेल्या घटकांचा वापर वाढवावा, जेणेकरून जनावरांना आवश्यक असलेली ऊर्जा आपण कमी वेळेत सहज पचनीय आणि कमी किण्वन प्रक्रिया होता देऊ शकतो. आता याचबरोबर पोटातील पीएच असेल, सामू, जो आपल्याला नियंत्रित ठेवायचा आहे, त्यासाठी खाण्याचा सोडा, रुमेन वापर यांचा वापर आहारात करावा. त्याचबरोबर जनावरांचे पचन उत्तम राखण्यासाठी ईस्ट कल्चर सुद्धा वापरावे. मित्रांनो, याचबरोबर जनावर ज्यावेळेस उष्माघाताला किंवा ह्या उष्णतेला सामोरे जातात त्यावेळेस त्यांच्या शरीरातून जो काही घाम बाहेर पडतो त्यातून अनेक क्षार घटक सुद्धा बाहेर पडत असतात. अशा या क्षार घटकांची कमी भरून काढण्यासाठी आपण जनावरांना क्षारांच्या विटा, म्हणजे ज्याला आपण साल्ट लिक म्हणतो, तसेच क्षार किंवा जीवनसत्व असलेले मिनरल मिक्सचर यांचा वापर नियमित केला पाहिजे. मित्रांनो, मिनरल मिक्सचर आपण ठरवलेल्या प्रमाणामध्ये चाऱ्यात टाकतो, परंतु जर आपण चाटण विटा गोठ्यामध्ये ठिकठिकाणी लटकवून ठेवल्या तर जनावरांना ज्या प्रमाणात गरज आहे त्या प्रमाणात जनावरे जाऊन ह्या चाटण विटा चाटतात आणि त्यांच्या शरीरात जे काही क्षारांची कमतरता असेल ती भरून काढतात. तर मित्रांनो, उष्माघातातून वाचवताना आणि जनावरांचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी मिनरल मिक्सचर आणि चाटण विटा यांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. हे सगळं आपण करणार आहोत, तरी सुद्धा जर चुकून आपल्या गोठ्यावर एखाद्या जनावराला उष्माघात झालाच तर काय केले पाहिजे? तर मित्रांनो, यासाठी प्रथमतः ज्या जनावराला अशी उष्माघाताची लक्षणे दिसत आहेत, जनावर मलून होऊन खाली पडलंय किंवा तोंड उघडून मोठमोठ्याने श्वास घेत आहे, त्याच्या शरीराचं तापमान 105-106 डिग्रीपेक्षा जास्त वाढले, अशा वेळेस त्याला सगळ्यात पहिले हवेशीर आणि थंड जागेवर घेऊन जावे. जनावराच्या अंगावर आणि डोक्यावर थंड पाण्याने भिजवलेले सुती फडके टाकावे. त्याचबरोबर मित्रांनो, तात्काळ आपल्या पशुवैद्यकाकडून आपल्या जनावरावर आवश्यक ते उपचार करून घ्यावे. अनेक वेळेस मित्रांनो, आपण हा उपचार देण्यास जर वेळ केला, जनावराचे शरीर थंड केले नाही तर आपले जनावर मृत्युमुखी सुद्धा पडू शकते. त्यामुळे वेळेमध्ये जनावरांना अशा प्रकारे आपण उपचार देणे गरजेचे असते. तर मित्रांनो, या सगळ्या बाबी
उष्माघाताबद्दल किंवा वातावरणात जी उष्णता वाढली आहे त्याबद्दल होत्या. याबरोबर आणखी आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्याचे उत्तरे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. आणि याबरोबरच आणखी काही व्हिडिओ आपल्याला हवे असतील ते